ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम मैदा। आता घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने हा मैदा मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुढचे जे जिन्नस आहेत ते ह्या प्रमाणात वापरता येतील। मी घरातील मेजरिंग कपचा उपयोग केलेला आहे। मेजरिंग कपने हा मैदा मोजून घेतला तर बरोबर 3 कप हा मैदा भरलाय। आता पुढचे जे सगळे जिन्नस आहेत ते मी ह्याच मेजरिंग कपने मोजणार आहे। आता मैदा मोजून झाल्यानंतर आपल्याला हा भिजून घेण्यासाठी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण बनवून घेण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला, त्यामध्ये पाऊण कप साखर टाकली। ही आपली नॉर्मल साखर आहे, तुम्ही हवं तर पिठी साखरही वापरू शकता, मग ती तुम्हाला थोडी जास्त वापरावी लागेल। आणि तसंही साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। पाऊण कप साखर घेतली, त्यात पाऊण कप तूप टाकून घेतलं आणि ह्यातच आपल्याला पाऊण कप पाणी टाकायचं आहे। लक्षात असू द्या, तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे हे एकजीव केलं आणि त्यानंतर हे गॅसवरती आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर ही पूर्णपणे वितळायला हवी। आणि हे पहा, हे जे मिश्रण आहे यात साखर वितळली आणि हे मिश्रण चांगलं कडकडीत गरम झालं आहे। आता आपण जो मैदा घेतला होता त्यात चवीपुरता मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे कुठलाही गोड पदार्थ अजून छान चविष्ट होतो। मीठ टाकून झालं की हे एकजीव करायचं, म्हणजे मीठ ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल। त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते या मैद्यात टाकायचं। आता इथे आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं आहे, त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून सुद्धा हे मिश्रण एका वेळी ह्या मैद्यात टाकलं तरी काही हरकत नाही। तरीसुद्धा सेपर साईड म्हणून तुम्ही थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यात टाकू शकतात। तर इथे मी हे सगळं मिश्रण आता ह्या मैद्यात टाकून घेतलं। मिश्रण गरम आहे त्यामुळे चमच्याने हे एकजीव केलं आणि मिनिटभरातच हे सगळं छान कोमट होतं आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळता येतं। आता इथे मी हाताने हा मैदा छान मळून घेते। आपण जे प्रमाण वापरलं आहे त्यामुळे हे जे शंकरपाळे आहेत हे खुसखुशीत तर होतीलच, शिवाय हे जे पीठ आहे हे तुम्हाला लाटायला अजिबातच जड जाणार नाही। नाहीतर बऱ्याचदा काय होतं, शंकरपाळी लाटून आपले हात दुखायला लागतात, पण हे आपण अगदी सैल अशी कणिक मळली आहे, त्यामुळे शंकरपाळी लाटताना अजिबात तुमचे हात दुखणार नाहीत। तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे। आता हे पहा, ही कणिक मळताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने चांगली मळून घ्यायची। आता तुम्ही हवं तर हिला 10-15 मिनटं झाकूनही ठेवू शकतात किंवा मग लगेच शंकरपाळी बनवायला घेतली तरी चालेल। मी लगेचच इथे शंकरपाळी बनवायला घेते। आता त्यासाठी सगळ्यात आधी तर ह्या कणकेचे मी 4 समान भाग करून घेतले, किंवा आपल्याला लाटता येईल एवढा उंडा याचा तयार होईल असे भाग तयार करून घ्यायचे। आता इथे यातला एक भाग घेतला आणि त्याला मळून घ्यायचं आहे, पण ही मळतानाच आपल्याला आता अशा पद्धतीने मळायची की ही कणिक वरच्या बाजूने घेऊन ही आतमध्ये अशी व्यवस्थित दाबायची। यामुळे काय होईल की ही कणिक अशी एकमेकात गुंतत जाईल आणि त्यामुळे आपले जे शंकरपाळे आहेत त्याला लेयर्स खूप छान पडतील। तर इथे मी हा शंकरपाळी बनवण्यासाठी छान गोळा तयार करून घेतला। आता आपण ह्याचे शंकरपाळी लाटून घेऊ। सुरुवातीला आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची। आता ही मैद्याची असल्यामुळे तुम्ही ही पोळी कितीही लाटली तरी थोड्या वेळाने ती पुन्हा थोडीशी जाड होते, तर त्यामुळे सुरुवातीला लाटताना थोडी बारीक लाटायची। आपल्याला जेवढी शंकरपाळी कापायची त्यापेक्षा थोडी बारीक लाटायची, म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी कापाल तोपर्यंत ही कणिक आपोआपच थोडीशी जाड होईल। तर हे पहा, पोळी इथे लाटून झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते। मी एवढी जाड अशी ही पोळी लाटून घेतली। आता आधी याचे आपण जे काट आहेत ते काढून घेऊ। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, इथे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी याचे काट काढून घेते, पण हे नाही काढले आणि डायरेक्टच याच्या आपण शंकरपाळ्या पाडल्या तरी चालेल। उगाच हे काट काढून वेळ वाया जातो हे मात्र नक्की। तर हे पहा, इथे मी याचे छान चौकोनी असे शंकरपाळे कट करून घेते। आता शंकरपाळेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कट करू शकतात, किंवा मग ह्याचा जो आकार आहे तो तुम्ही असं चौकोनी करू शकतात, किंवा मग आपला काजू कतलीचा असतो त्या पद्धतीने कापण्यांचा असतो तसा करू शकतात, किंवा मग एखादं बाटलीचं झाकण असेल त्याच्याने काजूच्या आकाराचे सुद्धा हे शंकरपाळे कट करू शकतात। आता शंकरपाळी कट करून झालीत, ही तळून घेऊ। शंकरपाळी तळण्यासाठी मी इथे तेल वापरलं आहे, तेलाऐवजी आपण तूपही वापरू शकतो। सुरुवातीला हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता ह्या तेलात मावतील एवढी शंकरपाळे टाकायची। एका वेळी खूप जास्तही तळू नका, 2 किंवा 3 झारे भरेल एवढे शंकरपाळे आपल्याला एका वेळी तळून घ्यायचे। आणि शंकरपाळी तळताना शक्यतोवर असं पसरट भांडं घेतलं तर तुम्ही एका वेळी जास्त शंकरपाळी तळू शकतात।
आता ही मध्यम गॅसवरती शंकरपाळे मी चांगले तळून घेते। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा, हाय करू नका। आणि मध्यम गॅसवरती ही शंकरपाळी छान खमंग अशी तळून घ्यायची। तुमचं लक्षात येईल शंकरपाळी तळतानाच त्याला खूप छान लेअर्स आलेले असतील, कारण आपण कणिक मळतानाच ती अशा पद्धतीने मळली आहे की तिला लाटल्यानंतर खूप सारे लेअर्स येणार होते। तर हे पहा, मी इथे शंकरपाळे तळून घेतले। छान खरपूस होतील इथपर्यंत तळायची, सोनेरी रंगावर तळायची, पण खूप जास्त सुद्धा तळू नका, कारण हे शंकरपाळे तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू असते। तर त्यामुळे छान सोनेरी झाले किंवा हलके गुलाबी झाले की लगेचच हे आपण काढून घ्यायचे। तर मी हे शंकरपाळे आता काढून घेते। तुम्ही बघू शकतायत किती छान लेअर्स या शंकरपाळ्यांना आलेत। आणि ह्याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे। फक्त एक लक्षात असू द्या, मध्यम गॅसवरतीच तळा, म्हणजे छान खरपूस असे शंकरपाळे तयार होतात। तर अशा पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात हे शंकरपाळे तयार झाली आहेत। इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यात 1 वाटी पाणी टाकून घेतलं। त्याच प्रमाणात 1 वाटी आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर। ही पिठी साखर नाही आहे, नॉर्मल साखर वापरली तरी चालेल। आणि त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी मी इथे टाकून घेतलं आहे वितळून घेतलेलं तूप। आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे चांगले एकजीव करायचे। आणि आता साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर वितळेल आणि आपलं तूपसुद्धा गरम होईल। ह्यामुळे आपले शंकरपाळे अतिशय छान खुसखुशीत अशी होतील। तर हे पहा, तूप इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर एका ताटात मी हे जे तुपाचं पाणी होतं ते काढून घेतलं आहे। आता याच्यात मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं। त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव केल्यानंतर हे मळून पाहायचं। जर खूप जास्त सैल वाटत असेल तर अजून याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। आता मी हे मळून घेतलं, पण खूप सैल वाटतंय म्हणून मी अजून याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं। पुन्हा एकजीव केलं, पुन्हा याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। एकूण मला इथे 4 वाटी गव्हाचं पीठ लागले। आता हे गव्हाचं पीठ मी इथे छान मळून घेतलं। मळून घेतल्यानंतर हे पीठसुद्धा आपल्याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान सेट होईल। 15 मिनटानंतर आपलं पीठ चांगलं सेट झालेलं आहे। आता त्यातला एक गोळा घेतला आणि पोळपाटावरती त्याचीसुद्धा जाड पोळी लाटून घेतली। आता ही पोळी लाटताना हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे असल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात, पण ते क्रॅक आपण एखाद्या सुरीने बाजूला काढून घेऊ शकतो। तर हे पहा, इथे अशी थोडीशी जाडसर अशी पोळी मी लाटून घेतली। आता पोळी लाटून झाली आहे, आता हे कापून घेऊ। सुरुवातीला मी याचे जे काठ आहेत ते काढून घेतले, म्हणजे मला व्यवस्थित चौकोनी आकारात ही शंकरपाळी कापून घेता येतील। आता इथे शंकरपाळी लाटून झाली आहेत। शंकरपाळी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं। तूप हलकं गरम झालं की त्यात एखादं शंकरपाळी टाकून चेक करून पाहायचं। अशा पद्धतीने तुपाला बुडबुडे यायला लागले की गॅसची फ्लेम मंद करायची किंवा मध्यम करायची। त्यानंतर याच्यात मावतील एवढे शंकरपाळे टाकायचे। साधारण 20-25 शंकरपाळी मी एका वेळी टाकून घेतली। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे शंकरपाळे छान खरपूस असे तळून घ्यायचे। हे पहा, अशा पद्धतीने इथे हे शंकरपाळेसुद्धा तळून झालेले आहेत। हे मी आता बाजूला काढून घेते। एका भांड्यात पाऊण वाटी मी साखर घेतली आहे, त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं। तर ही साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे। ही आपल्याला अजिबात याचा पाक बनवायचा नाही आहे किंवा पाणी बनवायचं नाही आहे। इथे एका बाउलमध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात अर्धी वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। हा अगदी बारीक असा रवा आहे। जर समजा आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला थोडंसं फिरवून घ्या। चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि त्यासोबतच पाव चमचा विलायची पावडर टाकून घेतली। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर घरचं साधं तेल वापरायचं, शेंगदाण्याचं सहसा वापरू नका। आपलं सोयाबीन किंवा सनफ्लॉवरचं तेल इथे चालू शकेल, किंवा तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकतात। ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं।
हे पहा, एकजीव झाल्यानंतर याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे, म्हणजे समजायचं आपण जे तेल किंवा तूप टाकलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे। जर अशी मूठ तयार होत नसेल तर अजून तुम्ही थोडंसं तेल तूप याच्यात ॲड करू शकतात। आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे साखर पाण्यात टाकून ठेवलेली होती ती साखर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची, चमच्याने टाकायची, म्हणजे साखरसुद्धा याच्यात टाकली जाईल। जर आपण डायरेक्ट ओतलं तर फक्त पाणी ह्या पिठात पडेल आणि साखर त्या भांड्यातच शिल्लक राहील, त्यामुळे चमच्याने अशी ही साखर ह्या पिठात टाकून घ्यायची। थोडी थोडं टाकायचं आणि हे एकजीव करत जायचं। आता याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, खूप टाईट असा गोळा मळायचा। हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी घट्ट गोळा मी इथे तयार करून घेतला आहे। आता या पिठातला एक छोटा गोळा घेतला, त्याला आधी चांगलं मळून घ्यायचं। आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर हे लाटताना पीठ किंवा तेल तूप लावायची गरज पडत नाही, आपण ह्या कणकेमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्यातच हे व्यवस्थित लाटलं जातं। आपण शंकरपाळी लाटतो त्यापेक्षा थोडासा बारीक ठेवायचा। हे बघा मी तुम्हाला दाखवते, पण साधारण आपली भाकरी असते तर तेवढं जाड आपल्याला ही जी पोळी आहे ती ठेवायची। हे पहा, आता ही पोळी तयार झालेली आहे। इथे सगळ्यात आधी तर आपल्याला चौकोनी आकार पाहिजे, तर चौकोनी आकारात ही जी पोळी आहे ही मी कापून घेते, म्हणजे त्याचे जे क्रॅक पडलेले जे काट आहेत ते सुद्धा निघून जातील। हे पहा, आता चौकोनी आकारात ही पोळी कापून घेतल्यानंतर आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे बिस्किट हवेत त्या आकारात ह्याचे चौकोन तयार करून घ्यायचे। तर अशा प्रकारे एका पोळीपासून मी इथे 9 बिस्किट तयार करून घेतलेत। हे पहा, एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी ठेवायची आहे। आता ह्या बिस्किटांना अगदी बाजारासारखा लूक येण्यासाठी आपण ह्याला छान डिझाईन तयार करून घेऊ। तर ही डिझाईन तयार करण्यासाठी हे पहा, अशा प्रकारे सुरीनेच आपल्याला अगदी हलक्या हाताने याच्यावरती ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। आता हे सगळे बिस्किट आपले तयार झालेत। मी इथे हे बिस्किट तळून घेणार आहे। तर हे बिस्किट तळण्यासाठी एखादं पसरट भांडं घ्यायचं, त्यात मी तूप टाकून घेतलं आहे। मी तुपामध्ये बिस्किट तळते, तुम्ही तेलात तळले तरी चालेल। आता तूप टाकल्यानंतर तूप थोडं हलकं गरम होऊ द्यायचं, खूप जास्त गरम करायचं नाही। जसं आपण शंकरपाळी तळताना किंवा गुलाबजाम तळताना तूप हलकं गरम ठेवतो त्याचप्रमाणे तूप गरम करून घेतलं। त्यामध्ये साधारण 5 ते 7 बिस्किटं टाकली, खूप जास्तही एका वेळी टाकायची नाही, आपल्याला हे सहज उलटता येतील इथपर्यंत आपल्याला ही बिस्किटं याच्यात टाकायची आहे। तर मी इथे 5-6 बिस्किटं ह्या तुपात टाकून घेतली आहे। आता बिस्किट तुपात टाकल्यानंतर सुरुवातीला याला अजिबात हात लावायचा नाही, साधारण 1.5 ते 2 मिनटं हे बिस्किट एका बाजूने व्यवस्थित तळले जाऊ द्यायचे, त्यानंतरच हे बिस्किट आपल्याला उलटून घ्यायचे। आता हे मी बिस्किट इथे उलटून घेते, साधारण 2 मिनटं मी एका बाजूने हे बिस्किट तळून घेतले होते। आता बिस्किट उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बिस्किट 2 मिनटं आपल्याला छान तळून घ्यायचे। अगदी मंद गॅस ठेवायचा, मंद गॅसवरतीच हे बिस्किट तळायचे, अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर मग हे आपले बिस्किट तयार होणार नाही, पुऱ्या तयार होतील। तर त्यामुळे मंद गॅसवरती हे बिस्किट तळायचे, म्हणजे छान खरपूस असे तयार होतात। तर आता हे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनटं हे बिस्किट तळून घेतले, पुन्हा हे बिस्किट पलटून घेतले आणि हे आपल्याला सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे। आता 5-6 मिनटात आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकतायत रंग खूप सुरेख आलाय। तर आता हे सगळे बिस्किटं मी या चाळणीत काढून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरवरती, टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घेऊ शकतात, पण चाळणीत हे बिस्किट काढल्यामुळे एक्स्ट्रा काही तेल वगैरे असेल तर ते निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बिस्किट खूप छान खरपूस असे राहतात। तर पहा, इथे आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेते। तर हे पहा, मी हे बिस्किट तुम्हाला इथे तोडून दाखवते, अगदी छान खरपूस असे हे बिस्किट तयार होतात। इथे मी एका भांड्यात अर्धी वाटी गूळ घेतला आहे, चिरून घेतलेला हा गूळ आहे। आता ह्या रेसिपीसाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण आपण सेट करू शकतो आणि उरलेले सगळे जिन्नस आपल्याला ह्याच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचेत। अर्धी वाटी गूळ घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं। आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात वितळून घ्यायचा आहे, त्यासाठी गॅसवरती हे पाणी थोडंसं गरम करून घेऊ, म्हणजे आपला हा गूळ पटकन वितळेल। आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळेल इतपतच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत, इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता हे पाणी थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू।
तर इथे एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गूळ अगदी पुरेसं प्रमाण होतं, पण तुम्हाला हवं तर गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आता याच्यात मी 2 चमचे रवा टाकून घेतला. ह्याऐवजी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठही तुम्ही इथे वापरू शकतात. रवा टाकल्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. पाव चमचा बडीशेप टाकून घेतली. त्यासोबतच 1 चमचा तीळ किंवा खसखस टाकून घ्यायची. माझ्याकडे तीळ अवेलेबल होते म्हणून मी इथे तिळाचा वापर केला आहे. आता तीळ टाकून घेतल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात आपण थोडंसं मीठ टाकलं तर तो गोड पदार्थ खूप छान लागतो. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यात अजिबातच मीठ नाही टाकलं तरी पण चालेल. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊ. म्हणजे आपण जे यात मीठ टाकलं आहे किंवा बाकीचे सगळे जिन्नस टाकले ते अगदी छान एकजीव होतील. आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचं मोहन टाकून घेते. पाव वाटी मी इथे वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे. तूप वितळून बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे वापरायचं आहे. ह्याच्यापेक्षा जर कमी मोहन वापरलं तर ह्या ज्या आपल्या कापण्या आहेत त्या कडक होतात आणि जर मोहन जास्त झालं तर मग त्या तेलात विरघळण्याची शक्यता असते किंवा तेल पितात. तर त्यामुळे वितळून घेतलेलं तूप बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे जे तूप होतं हे अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग ह्या पिठात टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे कडकडीत गरम करून घेतलेलं पाव वाटी तूप इथे मी टाकून घेतलं आहे. आता हे चांगलं एकजीव करायचं. हे जे तूप आहे हे आपल्याला ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं आपण हे तूप ह्या पिठामध्ये चोळू तेवढं आपल्या ह्या कापण्या छान खुसखुशीत होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तेल किंवा तुपाचा अंदाजही येतो की आपण घातलेलं मोहन बरोबर आहे की नाही. तर सगळ्यात आधी तर हे जे मोहन आहे हे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. हे चोळून घेतल्यानंतर अशा प्रकारे मूठ बनवून बघायची. अगदी हलक्या हाताने सुद्धा ही मूठ व्यवस्थित तयार होत असेल तर समजायचं आपण मोहन जे घातलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे. जर ही मूठ तयार होत नसेल किंवा अगदीच दाबून तुम्हाला मूठ बनवावी लागत असेल तर ह्याच्यात अजून 1-2 चमचे तूप आपण ॲड करू शकतो, ते सुद्धा वितळलेलं. तर आता आपलं मोहन अगदी परफेक्ट इथे बसलेलं आहे. आता याच्यात आपण गुळाचं पाणी टाकून घेऊ. तर गूळ वितळून आपण जे पाणी बनवून घेतलेलं होतं ते मी अशा प्रकारे चाळणीने चाळून याच्यात टाकून घेते. सुरुवातीला अर्धच पाणी टाकायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येईल की आपल्याला किती पाणी वापरायचं आहे. तर मी इथे अर्ध पाणी टाकून घेतलेलं आहे. हे पाणी चाळूनच टाकायचं. गुळात बऱ्याचदा काही बारीक सारीक कचरा असतो तर चाळून घेतलं तर तो निघून जातो. आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना आपल्याला थोडंसं घट्ट असं मळायचं आहे. खूप जास्त घट्ट मळण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा आपलं चपातींचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त घट्ट एवढं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मी इथे जेवढं गुळाचं पाणी बनवलेलं होतं तेवढं सगळं वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण होतं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे रवा, पाव वाटी वितळून घेतलेलं कडकडीत तूप आणि त्यासोबतच अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी. अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही ह्या कापण्या बनवल्या तर खूप छान कापण्या तयार होतात. आता हे जी कणिक आहे ही मी चांगली मळून घेतली आहे. वरून पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आणि ही छान मळून घ्यायची. ही छान 3-4 मिनटं अगदी चांगली मळून घ्यायची. आता कणिक मळून झाली आहे. त्यातला एक गोळा घेतला आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. तर हा गोळासुद्धा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. कारण हे जे आपण गूळ किंवा साखर घातलेले पदार्थ असतात जसं की शंकरपाळी म्हणा किंवा मग पुऱ्या म्हणा किंवा ह्या कापण्या, तर ह्याचं ही जी कणिक असते ही आपल्याला लाटायला थोडीशी कडक वाटते. तर त्यामुळे जेवढी ही चांगली मळून घेतली तेवढे आपल्याला लाटायला सोपं जातं. तर इथे मी ही छान मळून घेतलेली आहे आणि आता याची मी पोळी लाटून घेते. तर ह्या ज्या कापण्या आहेत ह्या आपल्याला खूप जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत किंवा अगदी पातळही करायच्या नाही आहेत. आपली चपाती असते त्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. तर इथे मी थोडी पोळी लाटून घेतली. त्यानंतर त्यावर तीळ पसरवून घेतले आणि तीळ पसरवल्यानंतर पुन्हा एकदा हे लाटून घेते. तर इथे तिळाऐवजी आपण खसखसही वापरू शकतो. त्याच पद्धतीने आपण बडीशेप ह्या कापण्यांमध्ये टाकली आहे. त्यासोबतच थोडंसं सुंठ पावडरही तुम्ही वापरू शकतात. तर आता हे पहा, इथे ही पोळी मी लाटून घेतलेली आहे
आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी ठेवायची, खूप जास्त जाडसुद्धा करायची नाही. आता आपण ह्याच्या कापण्या कापून घेऊ. तर ह्या कापण्या कापताना जसं आपण शंकरपाळी कापतो तसंच कापायच्या आहेत. फक्त याचा जो आकार आहे हा चौकोनी न ठेवता आपला काजू कतलीचा आकार असतो तसा आकार याचा करायचा आहे. अगदीच तुम्ही चौकोनी ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण ह्या कापण्या काजू कतलीच्या आकारातच छान दिसतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या कापण्या इथे कट करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत याची जाडी मी केवढी ठेवलेली आहे. खूप जाड ठेवायच्या नाही, नाहीतर मग ह्या कापण्या मऊ पडतात आणि अगदी पातळ केल्या तर मग त्या चवीलाही एवढ्या छान अशा क्रिस्पी लागत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या कडकही होऊ शकतात. तर इथे सगळ्या कापण्या लाटून घेतल्या. आता ह्या कापण्या आपण तळून घेऊ. कापण्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे. तुम्ही हवं तर तेलातही या कापण्या तळू शकतात. तर तूप मध्यम गरम करायचं, त्यामध्ये 7 ते 8 मी कापण्या ह्या सोडून घेतल्या आहेत. आता तुपाची क्वांटिटी आपली केवढी आहे त्या अंदाजाने ह्या कापण्या तेलात टाकायच्या किंवा तुपात टाकायच्या आहेत, पण खूप जास्तही टाकायच्या नाहीत, जेणेकरून ह्या कापण्या अगदी मोकळ्या आपल्याला तळता येतील एवढ्याच कापण्या एका वेळी टाकायच्या आहेत. आता मंद गॅसवरती ह्या कापण्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या कापण्या तळताना जर आपण गॅसची फ्लेम मध्यम किंवा हाय ठेवली किंवा जर तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तर एकतर ह्या कापण्या बाहेरून करपतील, आतमध्ये कच्च्या राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्या लगेचच मऊ पडतील. आणि जर तुम्ही ह्या कापण्या तळताना मंद गॅसवरती तळल्या पण थोडं जास्त तळल्या गेल्या तर ह्या कापण्या कडक होऊ शकतात. तर त्यामुळे मंद गॅसवरती सुरुवातीला ह्या कापण्या थोड्याशा तळल्या जाऊ द्यायच्या आणि थोडं आपल्याला लक्षात आलं की आता कापणी आतून चांगली तळली गेली असेल तर लगेच गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं. आता हे पहा, कापण्या तळून झालेल्या आहेत. आता मी ह्या बाजूला काढून घेते आणि आता ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेल्या सगळ्या कापण्या तळून घेते. फक्त कापण्या तळताना लक्षात ठेवायचं की मंद गॅसवरती सुरुवातीला साधारण 2-3 मिनटं ह्या कापण्या तळायच्या आणि हे पहा, ह्या स्टेजला कापण्या आल्या की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे आपल्या कापण्या छान खुसखुशीत तयार होतात. तर हे पहा, इथे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. अतिशय सुंदर दिसतात आणि चवीला तर खूपच भारी लागतात.